झिरो पासून इंग्लिश बोलायला, वाचायला, समजायला, त्याचा ऍक्सेंट प्रॉपर करायला, इवन इंग्लिश मध्ये झिरो पासून मास्टर व्हायचं असेल तर तुमच्यासाठी हे सेशन वन ऑफ द बेस्ट सेशन ठरणार आहे. बिकॉज आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे अगदी झिरो पासून, बेसिक पासून नाही तर अगदी शून्यापासून, एबीसीडी पासून कशा पद्धतीनं प्रत्येक शब्दाचा उच्चार करायचा, कशा पद्धतीनं ज्या आपल्या स्पेलिंग वाले मिस्टेक्स होतात त्या सुधारायच्या, डबल लेटर केव्हा वापरायचा, सायलेंट लेटर कसा समजून घ्यायचा, इवन जेव्हा जेव्हा तुम्ही जे झिरो पासून वोकॅब्युलरी इन्क्रीज करता, तुमची बूस्ट करता, त्यांना ऍडव्हान्स लेवल पर्यंत कसं नेऊन ठेवायचं हे तुम्हाला आजपासून समजणार आहे. आजचं आपलं फर्स्ट सेशन आहे आणि आज हे जे सेशन्स आहेत पहिल्या वर्गापासून तर 12वी ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असले, इवन तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल आणि शून्यापासून शिकायचं असेल तर हे सेशन तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट सेशन ठरणार आहे. बिकॉज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगदी शून्यापासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत अगदी शून्यापासून अगदी झिरो पासून शिकवणार आहे. माझे तुम्ही म्हणाल सर याच्या अगोदर आम्ही इंग्लिश मध्ये ब्लँक आहोत, आम्हाला फक्त आम्ही एबीसीडी ऐकलेली आहे. इथून मी तुम्हाला शून्यापासून शिकवणार आहे की कशा पद्धतीने आपण इंग्लिश मध्ये चुका करतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित असेल चुका करताना सर्वात मोठा इश्यू येतो आपल्यासोबत. जर मी एखादा शब्द इथं लिहिला तर GAME आपण याला गेम वाचतो, आणि जर मी दुसरा शब्द लिहिला GEM त्याला जेम वाचतो. सर असं का बरं की पहिल्या शब्दाला तुम्ही ग म्हणत आहे आणि दुसऱ्या शब्दाला तुम्ही ज का बरं म्हणत आहे? हे सर्व तुम्ही शून्यापासून शिकणार आहात. तुम्हाला माहित असेल एका ठिकाणी आपण काय करतो, सर्टन वाचताना सर्टन वाचतो आणि या शब्दाला का बरं आपण कर्टन वाचतो. हे जे रूल आहेत अगदी शून्यापासून शिकणार आहे आपण की केव्हा सी चा उच्चार स करायचा, केव्हा सी चा उच्चार क करायचा, किंवा आणखी वेगळा पण सी चा उच्चार होतो, श पण होतो, हे उच्चार केव्हा करायचे हे अगदी शून्यापासून तुम्ही शिकणार आहात. ओके, सो बेसिकली मी तुम्हाला फक्त आणि फक्त अल्फाबेट पासून काना, मात्रा, विलांटी नाही शिकवणार, तर झिरो पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला मास्टर बनवून ठेवणार आहे येणार आहे 20 सेशन मध्ये. ओके, चला मग आता अगदी शून्यापासून शिकणार आहोत. झिरो पासून जर शिकणार आहोत आपण तर झिरो मध्ये सर्वात महत्वाचं काय असते? सर्वात महत्वाचं असते की आपल्या आतापर्यंत तुम्ही चुकीचं शिकत आलेले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश विषय कठीण जातो. चुकीचं काय शिकत आलेला तुम्ही बघा. तुम्हाला माहित असेल की आपण मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करतो शब्दांचं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, बेसिकली तुम्हाला माहित असेल की आपण जे मराठी शब्द असतात त्यांना डायरेक्टली इंग्लिश करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण काय शिकतो मग याच्यामध्ये आपण शिकतो क, आपण शिकतो ख, त्याच्यानंतर ग अँड सो ऑन. अशा पद्धतीने तुम्ही स्कूलमध्ये जेव्हा होते तेव्हा झिरो पासून तुम्ही अशा पद्धतीने शिकले. बट याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये सर्वात जास्त कन्फ्युज करून सोडलं. दुसरा वे काय असतो शिकण्याचा? दुसरा वे असतो ABCD अँड सो ऑन. ही पद्धत, ही जी पद्धत आहे ही इंग्लिश टू इंग्लिश वाली पद्धत आहे, आणि तुम्ही जे पद्धत शिकले होते हे मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी वाली पद्धत आहे. बट सर्वात मोठा प्रॉब्लेम तुमच्यासोबत तेव्हा होतो जेव्हा तुम्ही सुरुवातीला काय करता, सुरुवातीला शिकता की सर हा KA आहे, हा KH आहे ख, त्याच्यानंतर ग काय होतो, GA ग होतो. तुम्ही या पद्धतीने शिकले. मग तुम्हाला माहित आहे की जर मला मोरे लिहायचं असेल मोरे, तर आपण मोरे कसं लिहितो, M म चा M, त्याच्यावर काय करतो आपण ओ लिहितो MO मो, नंतर R लिहितो मोर, नंतर ई लिहितो मोरे, आपण असं लिहितो. पण प्रॉब्लेम केव्हा येतो, जेव्हा तुम्ही इंग्लिश मध्ये शिकता. मग इंग्लिश मध्ये जर मला एखादा शब्द लिहायचा आहे MORE, हा मोरे नाही आहे ना, दॅट इज कॉल्ड मोर, अधिक, मोर अधिक. प्रॉब्लेम तुम्हाला येतो की याचा यूज आपल्या पूर्ण लाईफ मध्ये, संपूर्ण जीवनामध्ये फक्त 10% आहे, फक्त 10% आहे, आणि याचा यूज आपल्या जीवनामध्ये 90% आहे. तरी सुद्धा विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, तुम्हाला इंग्लिशमध्ये कमी मार्क्स का येतात, तुम्ही इंग्लिशमध्ये अडकता का, तुम्ही इंग्लिशमध्ये एवढी वीक का आहात? त्याचं रिझन आहे की तुम्ही या पद्धतीने शिकत आलेले आहात इंग्लिशला. KA ख, GA ग, GA घ या पद्धतीने शिकत आलेले आहात. पण ही पद्धत फक्त आणि फक्त मराठी टू इंग्लिश, जे शब्द मराठीच आहेत, इंग्लिशवाला पण मिनिंग तोच आहे, 10% तिथं कामात येते फक्त. बट ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर बनणार आहात झिरो पासून. सो या पद्धतीने शिकणं बंद करा. कुठली पद्धत? हे जे तुम्ही क ख ग ग यांना इंग्लिशमध्ये करता, नंतर त्याच्यापासून स्पेलिंग तयार करता, ही चुकीची पद्धत आहे. चुकीची नाही म्हणणार मी, राईट वे आहे, पण हा त्यांनी शिकायचा ज्यांना इंग्लिशमध्ये मास्टर नाही बनायचं, बट बेसिक इंग्लिश प्रॉपर करायची आहे. पण त्याच्यात कन्फ्युजन वाढणार आहे, तुम्हाला इंग्लिश येणार नाही.
ओके प्रॉपर. जसं तुम्ही बघितलं असेल मोरे मोर स्पेलिंग सेम आहे, बट हे मराठीमध्ये मोरे असते कारण मराठीमध्ये वेगळं शिकवलं गेलं ना. हा मग जसं तुम्ही मराठीमध्ये काय शिकले, तुम्ही शिकले की पी पी म्हणजे प, तुम्ही मराठीमध्ये शिकले यू यू म्हणजे ऊ, हा झाला पू, नंतर टी लिहितो तेव्हा काय होतो पूट, तुम्ही हे शिकले. पण जेव्हा मी सीयूटी ना सीयूटी, मग लगेच आपण जर मराठी शिकलो तर आपण यांना काय वाचतो सीयूटी कूट, तसं नाही. हे असं तुम्ही का वाचता, बिकॉज तुम्ही मराठी मधून शिकलेले आहात. मग तुम्ही म्हणा सर आम्ही काय इंग्लिश टू इंग्लिश शिकू शकतो का शून्यापासून, अँसर इज यस. बघा कॉन्व्हेंटचे विद्यार्थी असतात, इंग्लिश मीडियम वाले विद्यार्थी असतात, त्यांची इंग्लिश चांगली काय असते, रिझन आहे ते या पद्धतीने कधीच शिकत नाहीत. या पद्धतीने शिकतात जी पद्धत मी तुम्हाला आजपासून शिकवणार आहे. ओके, सो मी तुमची 100% गॅरंटी घेतो, अगदी 0 पासून मी तुम्हाला शून्यापासून बघा कसं स्टेप बाय स्टेप आणि मास्टर बनवून ठेवतो. स्पेलिंग मध्ये, त्याच्या उच्चारामध्ये, इव्हन तुम्ही म्हणा सर नाव आय कॅन मेक एनी स्पेलिंग, आय कॅन मेक एनी सेंटेन्स, आय कॅन टॉक टू एनीवन बिकॉज आय एम मास्टर इन इंग्लिश, हे तुमचं वाक्य असेल आफ्टर 20 लेक्चर्स. चला ठीक आहे, मुद्द्यावर येऊया आता. सो लक्षात आला, जर तुम्ही इथं शिकले असाल टी टी ए टी ए काना, हा झाला काना टा, हा झाला के क टाक, हा ई टाके. जर तुम्ही मराठी म्हणून शिकले असाल तर याला टाकेच वाचणार, आणि जर तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश शिकले असाल तर याला टेक वाचणार. कारण इंग्लिशचे काही रूल असतात की ए सोबत शेवटी ई आला त्याचा उच्चार ए होतो, म्हणून टेक. हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे. सो आजपासून हे जे तुम्ही शिकले असाल हे तुम्हाला तुमच्या माइंड मधून व्हॅनिश करायचं आहे, आणि आजपासून मी तुम्हाला शून्यापासून पुढे घेऊन जाणार आहे. चला ठीक आहे, सर्वात महत्वाचं जर 0 पासून शिकायचं असेल तर आपल्याला क ख ग नाही तर एबीसीडी अल्फाबेट पासून सुरुवात करायची आहे. तुम्हाला अगदी शून्यापासून जो विद्यार्थी म्हणतो सर मी पहिल्या वर्गात आहे, जो म्हणतो नाही सर माझं ग्रॅज्युएशन चालू आहे, जो म्हणतो नाही सर मी तर एक हाऊसवाईफ आहे, जो म्हणतो सर मी तर एक टीचर आहे माझ्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे, जो म्हणतो मी प्रोफेशनल आहे, जो म्हणतो सर मी ऑलरेडी इंग्लिशचा टीचर आहे, त्या सर्वांसाठी याच्या व्यतिरिक्त पण जे असतील जे म्हणतील सर मला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, माझ्या स्पेलिंग मध्ये चुका होतात, त्या सर्वांसाठी म्हणजे पहिल्या वर्गापासून तर आपण म्हणू शकतो तुमची एज काही असू द्या, तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला इथून पासून अगदी शून्यापासून मी शिकवणार आहे. तुमच्या जीवनातले मला फक्त 20 तास पाहिजे, या 20 तासामध्ये मी तुम्हाला इंग्लिश स्पेलिंग मध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे की ज्याचा उच्चार, ज्याचा मिनिंग, बेसिक डेली यूज वर्ड्स, त्याच्यानंतर त्याचा ऍक्सेंट कुठल्या पद्धतीने करायचा, या सर्वांमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. चला ठीक आहे. सो अल्फाबेट किती असतात, देर आर 26 अल्फाबेट्स, 26 अल्फाबेट असतात. त्याच्यामधून तुम्हाला माहित असायला पाहिजे जे स्वर असतात, स्वर जर बघितले आपण स्वर तर एकूण स्वर किती असतात तर टोटल 5 असतात. जर आपण व्यंजन बघितले तर टोटल व्यंजन हे 21 असतात. अशा मिळून तुम्हाला 26 ही अल्फाबेट तयार होते, एबीसीडी तयार होते. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जर बघितलं तर 5 जे स्वर आहेत हे सर्वात महत्वाचे आहेत. 90% महत्वाचे म्हणजे स्वर, 21 जे उरलेले आहेत दॅट इज कॉन्सोनंट, त्याचं महत्व जे आहे ते 10% 20% म्हणू शकता तुम्ही. सर्वात महत्वाचे ओवेल्स असतात. ओके, चला हे ओवेल्स कुठले असतात बरं, हे स्वर कुठले असतात, ए, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर आय, देन ओ, देन यू, हे 5 जे असतात यांना स्वर म्हणजे इंग्लिशमध्ये ओवेल्स म्हटले जाते. याच्यानंतर जे उरलेले आहेत बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन, आता याच्यातला ओ येणार नाही, पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, या सर्वांना आपण काय म्हणतो, कॉन्सोनंट म्हणतो. या दोघांचं जेव्हा तुम्ही सोबत यूज करता तेव्हा त्याच्यामध्ये शब्द तयार होतात. एक सांगतो समजून, विदाउट ओवेल्स कुठला शब्द तयार होत नाही. काय म्हटलं समजलं परत, काय विदाउट स्वर, स्वर नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि व्यंजन घ्यायचं तुम्हाला तर त्याच्यापासून कुठला शब्द तयार होत नाही. मी अगदी 0 पासून शिकवतो, तुमची 100% गॅरंटी माझ्याकडे, जर इम्प्रुव्हमेंट झालं नाही तर. ओके, फक्त मला हा 1 तास द्या, 1 तासाचं डेमो सेशन बघा जेणेकरून तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट त्या लेवलचं होणार आहे. आता बघा सर्वात महत्वाचं, सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतो ऍक्सेंट, उच्चारण. उच्चारण चुकीचं करतो आपण. उच्चारण चुकीचं होऊ नये म्हणून यांचा एक्झॅक्टली उच्चारण कसं करायचं हे समजून घ्या. ए, तुम्ही म्हणा सर आम्हाला माहित आहे, सर आम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत, आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आम्ही इंग्लिश मीडियम वाले विद्यार्थी आहोत. इवन इज इट युजफुल फॉर अस, यस, तरी सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त असेल, तुम्ही रेग्युलर करा. बिकॉज खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही चुकीचे प्रोनाउन्सिएशन करता, हे समजून घ्या. ओके, चला बघा. सो ए बी सी डी
ई एफ, नॉट एफ. खूप सारे स्टुडंट याला एफ वाचतात, एफ, दॅट इज एफ. जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हे झालं याचं रिअल आणि प्रॉपर प्रोनाउन्सिएशन, नॉट अ प्रोनाउन्सिएशन, प्रोनाउन्सिएशन. ओके. सो तुम्ही कुठलंही स्पेलिंग जर तुम्हाला दिलं कोणी ओरली तर 100% ते स्पेलिंग तुम्ही बनवू शकाल. इव्हन तुम्ही त्याचं इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, त्याचा अर्थ हे सर्व तुम्ही करू शकाल. त्या शब्दाला तुम्ही कोणासोबत इंग्लिशमध्ये बोलू शकाल. सायलेंट लेटर, डबल लेटर, सफिक्स, प्रेफिक्स ह्याच्यामध्ये तुम्ही मास्टर बनणार आहात. ओके. चला बघा, याचं रिअल जे प्रोनाउन्सिएशन असेल समजलं. आता आपण सुरुवात जे करणार आहोत ते करणार आहोत स्वरांपासून. सर्व विद्यार्थ्याला बेसिकली माहित आहे स्वर काय असतात. तर तुमच्या समोर हे जे आहेत हे टोटल स्वर आहेत. एकूण स्वर किती असतात? ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहेत. आणि हे 5 स्वर जर तुम्ही प्रॉपर केले तर तुम्ही 60, 70, 80, इव्हन 90% पर्यंत इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट केली असं म्हणू शकतो आपण. बघा, प्रत्येकाचे वेगवेगळे उच्चार आहेत. बट आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हा जो ए आहे, एचे एकूण किती उच्चारण होतात. तुम्हाला वाटते हा जर ए आहे, हा जर आला वाक्यामध्ये आपल्या शब्दामध्ये, एक्झॅक्टली त्याचा उच्चारण कसं करायचं बरं? त्या ए ला अ म्हणायचं, त्या ए ला आ म्हणायचं, त्या ए ला या म्हणायचं, त्या ए ला अ म्हणायचं, किंवा ए म्हणायचं, औ म्हणायचं, ऐ म्हणायचं, ए अ म्हणायचं, नेमकं काय म्हणायचं बरं? हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे? कारण इथं मी लिहिताना ए डबल एल ऑल, म्हणजे एचा उच्चार काय झाला इथं? अ. त्याच्यानंतर ए टी ई एट, या एचा उच्चार इथं काय झाला? ए. म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणी मी काय करत आहे? ए लिहित आहे, राईट करत आहे, बट त्याचा उच्चार जो आहे तो वेगळा होत आहे. एकदा का तुम्हाला प्रॉपर समजलं शून्यापासून की केव्हा त्याला ए म्हणायचं, केव्हा ए म्हणायचं, केव्हा अ म्हणायचं, मग मला सांगा तुमचं प्रोनाउन्सिएशन चुकणार का? कधीच नाही. व्हाय? बिकॉज तुमच्या माइंड मध्ये हे जे रूल्स आहेत हे फिट असतील. आणि ते रूल्स कशा पद्धतीनं लाईफ टाईम लक्षात ठेवायचं ह्या टेक्निक सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आजच्याच लेक्चरमध्ये. सो आजचं बेसिकली जे लेक्चर आहे ते आहे बेसिकली ए वरते, आणि कशा पद्धतीनं हा सर्व उच्चार आपण करायचा हे लगेच बघूया. चला, मी तुम्हाला अगदी शून्यापासून सांगणार आहे. फक्त 5 गोष्टी समजून घ्या. आता 5 गोष्टी कुठल्या कुठल्या तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला सर्व समजणार आहे, सर्व शब्द तुम्ही करणार. बट सर्वात महत्वाचा आहे एक चार्ट, टेक्निक वाला चार्ट समजून घेऊया, जेणेकरून आपण शब्दांमध्ये मास्टरकी करणार आहोत. बघा एकदा सर्वांनी, तुम्ही जर हे 5 नियम समजून घेतले तर मी म्हणतो तुम्ही ए मध्ये कधीही प्रोनाउन्सिएशन करताना चुकी करणार नाही. ए मध्ये फक्त 5 गोष्टी समजून घ्या. मी तुम्हाला फक्त 5 गोष्टी सांगत आहे. कुठल्या कुठल्या बघा? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. संपलं. तुम्ही ए मध्ये मास्टर बनणार आहात. फक्त माझ्या 5 गोष्टी समजून घ्या. कुठल्या कुठल्या बघा बरं आता. ह्या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? जसं की ए 2 व्यंजनात आला तर त्याला ए वाचायचा. सरळ सरळ आहे. व्यंजन सर्वांना समजते? नाही समजत व्यंजन? व्यंजन म्हणजे बघा, बी पासून झेड पर्यंत, बी पासून झेड पर्यंत सर्व व्यंजन असतात. समजलं ना? बी पासून झेड पर्यंत. जसं हा व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे. दोघांच्या मधोमध कोण आला? ए आला. मग दोघांच्या मधोमध जर ए आला तर त्याला काय वाचायचं? त्याला वाचायचं या. समजलं? परत बघा, हा व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे. व्यंजन कोण असतात? बी पासून झेड पर्यंत. ए ई आय ओ यू सोडून, ए ई आय ओ यू सोडून जेवढीही उरलेल्या आहेत बी पासून, या सर्वांना म्हणतो आपण व्यंजन. मग आता एक बेसिकली तर समजलं की या 2 व्यंजनाच्या मधात जर ए आला, 2 व्यंजनाच्या मधात जर ए आला तर त्याला या वाचायचं. सो बीएजी बॅट, सीएटी कॅट, एमएटी मॅट, पीएडी पॅड, पीएटी पॅट. समजलं? कारण तो एसएटी सॅट. म्हणजे जेव्हा जेव्हा तो 2 व्यंजनाच्या मधात येतो तेव्हा त्याला या वाचायचं. किती इझी होतं? मी याच्यावर प्रॅक्टिस करून देतो, टेन्शन नका घेऊ. मी तुमची शून्यापासून परफेक्ट प्रॅक्टिस करून देतो. इव्हन तुम्हाला लाईफ टाईम कसं लक्षात राहील हे सुद्धा सांगतो. पुढे चला. जेव्हा ए नंतर आ येतो किंवा ए नंतर वाय येतो, 2 पैकी कुठलाही शब्द येऊ द्या, 2 पैकी कुठलाही शब्द येत असेल, कसा?
ए नंतर आय किंवा ए नंतर वाय किंवा ए नंतर किंवा आणखी पुढे आहे बघा, आणखी पुढे आहे किंवा ए नंतर काय म्हणायचं मला, ए नंतर एक कॉन्सोनंट येते आणि कॉन्सोनंट नंतर शेवटी ई येते, तर त्याला ए वाचायचं. म्हणजे एला ए तीन पद्धतीने वाचू शकतात, तीन पद्धतीने. एकतर एच्या नंतर डायरेक्ट आय आला, एकतर एच्या नंतर डायरेक्ट वाय आला, किंवा एच्या नंतर एक कॉन्सोनंट आला बी पासून झेड पर्यंत, एक कॉन्सोनंट आला आणि नंतर ई आला, तरी सुद्धा त्याला ए वाचायचं. तुम्ही म्हणा सर डोक्यावरून जाणार नाही का आमच्या, नाही जाणार, बिकॉज मी फक्त इथं एक ओव्हरलुक दाखवत आहे, मी डिटेलमध्ये शिकवणार आहे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला. परत बघा एक्झाम्पल कसं, इथं काय म्हणाल आपण, इथं काय झालं बघा बरं, ए नंतर डायरेक्ट वाय आहे, सांगितलं ना ए नंतर वाय आला म्हणजे त्याला कसं वाचायचं, डे, बी ए वाय बे, एम ए वाय मे. मग तुम्ही म्हणा सर हा माय आहे माय, मग हा एम ए वाय काय आहे, हा माय नाही का, माय हा मावर काढा मा, हा य, मग याला माय नाही वाचायचं का, नाही. तुम्ही मराठीमधून शिकले असाल तर त्याला नक्कीच तुम्ही माय वाचणार, पण तुम्ही इंग्लिशमधून शिकत आहात म्हणून त्याला माय न वाचता त्याला मे वाचणार. सो रूल समजून घ्या की जेव्हा जेव्हा ए नंतर वाय येतो त्याला कसं वाचायचं, त्याला वाचन करत असताना वाचायचं ए. हे सर्व प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही, तुमची टेन्शन नका घेऊ. आणखी बघा एक एच्या नंतर एक काय येते, कॉन्सोनंट, एच्या नंतर एक काय येते, कॉन्सोनंट, बघा एच्या नंतर कॉन्सोनंट आणि शेवटी काय येते ई, बघा शेवटी काय येते ई. सेम इथं पण बघा एच्या नंतर काय येते, कॉन्सोनंट आणि शेवटी काय येते ई, तेव्हा त्याला ए वाचायचं, बेक, सेम, मेक, ए सारखं वाचायचं. इव्हन आय जरी आला असेल तर त्याला कसं वाचायचं, एच वाचायचं. हा झाला दुसरा रूल. तिसरा रूल काय म्हणतो, तिसरा रूल आहे जेव्हा जेव्हा ए नंतर डबल एल, ए नंतर ए यू किंवा ए नंतर ए डब्ल्यू येतो त्याचं वाचन करत असताना ऑ करायचं. एक्झाम्पल बघा, डबल एल आला ऑल, ए यू आला कॉज, कॉ बघू शकता कॉज, किंवा ए डब्ल्यू आला लॉ. म्हणजे तिघांमध्ये जो एचा उच्चार आहे, तिघांमध्ये जो एचा उच्चार आहे तो कसा होत आहे, तिघांमध्ये एचा उच्चार तर ऑ सारखा होत आहे. रिझन होतं की त्याच्यानंतर डबल एल, ए यू, ए डब्ल्यू असं येते. हे झाले 3 रूल. आणखी उरलेले 2 रूल समजून घ्या. काय म्हणतो, एच्या नंतर आर, एच्या नंतर एएसटी म्हणजे एएसटी किंवा एएसके असं येते. म्हणजे एच्या नंतर आर किंवा एच्या नंतर एसटी किंवा एच्या नंतर एसके आला तर त्याचा उच्चार फक्त आणि फक्त आ करायचा, आ, बाकी काही नाही. आणि शेवटचा रूल आहे की जेव्हा एच्या नंतर आय आर, जेव्हा एच्या नंतर ए आर येतो तेव्हा एचा उच्चार ए अ असा करायचा. आता तुम्ही म्हणा सर एकदा का आम्ही आमच्या जीवनामधले 10 मिनिटं दिले आणि एवढा चार्ट जर वाचून घेतला आणि व्यवस्थित लक्षात ठेवलं, लाईफ मध्ये कधीही एचा प्रोनाउन्सिएशन तुम्ही चुकीचं करणार नाही. आय प्रॉमिस यू. तुम्ही म्हणा सर आता मला गरज आहे प्रॅक्टिसची, ते तुम्ही करून घ्या आमच्याकडून. येस. सो नाव आय एम गोइंग टू give you a lot of practice on this concept so that you will be master in English very soon. Okay, so let's see from the start आपण शिकणार आहोत आणि हे सर्व शब्द याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. बट बिफोर प्रॅक्टिसिंग ऑन दिस टॉपिक मला सांगायचं आहे की तुमचा सेल्फिशनेस किंवा तुमचं इम्पॉर्टन्स किंवा तुमचा बेनिफिट याच्यामध्ये काय काय होणार आहे. बघा, फर्स्ट बेनिफिट होणार आहे की डेली लाईफ मध्ये सर आमच्याकडे शब्दसाठा खूप कमी आहे, आम्हाला बेसिक वोकॅब्युलरीज तर येत नाही, तर ऍडव्हान्स कुठून येणार. तर पहिला बेनिफिट होणार की तुमची इंग्लिशची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार. दुसरा बेनिफिट होणार तुमचा ऍक्सेंट इम्प्रूव्हमेंट होणार, तुमचं प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह करणार. तिसरा बेनिफिट होणार तुम्हाला सायलेंट लेटर, डबल लेटर केव्हा घ्यायचे, सायलेंट लेटर वाचताना याला प्लंबर खूप सारे वाचतात, त्याला प्लंबर, तर हा प्लंबर नाही आहे, हा प्लमर आहे. प्लंबर आहे का, प्लंबर नाही प्लमर. सर आम्हाला माहितच होतं एम सायलेंट असतो. जेव्हा जेव्हा एम सोबत बी येतो तेव्हा तेव्हा काय असतो, बी सायलेंट असतो. माहित नव्हतं सर आम्हाला. हा थंब असतो, थंब माहिती तुम्हाला, थंब म्हणजेच काय, थंब म्हणतात का, थंब, हा थंब काय असतो, थंब, नॉट थंब. थंब पाहिजे थंब नाही तो. या आणि बी जर सोबत आला समजून जायचं त्याच्यामधला कोण सायलेंट असतो, त्याच्यामधला बी सायलेंट असतो. क्लिअर आहे. कॉम, आता आपण काय म्हणतो कॉम, COMB, हा कोम नाही, कोम आहे तो कोम. मी माझ्या केसला कोम केले म्हणजे विसरले. कोम म्हणजे कंगवा बनवतो. मग समजून घ्या की जेव्हा जेव्हा एम सोबत बी येतो तेव्हा तेव्हा तो बी सायलेंट असतो. सर अश्रूल तर माहितीच नाही आम्हाला. यस, हेच मी तुम्हाला डिटेल आणि शून्यपासून शिकवणार आहे जेणेकरून सायलेंट लेटर, डबल लेटर, सिलेबल काय असतो, सफिक्स केव्हा, प्रेफिक्स केव्हा वापरायचं,
त्याच्यानंतर ऍक्सेंट प्रॉपर इम्प्रूव्ह कसा करायचा, ओकॅबलरी कशी डेव्हलप करायची, कशा पद्धतीने कोणासोबत कुठला इंग्लिश मध्ये वर्ड बोलायचा, स्पर्धा परीक्षामध्ये कसं ओकॅबमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करायचा, सर्व बेनिफिट तुमचा होणार आहे. सो तुम्ही फक्त शेवटपर्यंत लेक्चर बघा. चला पहिल्या रूल पासून सुरुवात करूया आणि मी तुम्हाला मास्टर बनवून ठेवतो. प्रॅक्टिस करा सर्वांनी. आणि मी एकच तुम्हाला मला तुमच्याकडून पाहिजे, जर तुम्हाला खरोखर सेशन आवडलं तर तुम्ही हे सेशन तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका, किंवा त्याला सांगायला विसरू नका की तू आता इंग्लिशमध्ये वीक राहणार नाही, तू इंग्लिशमध्ये लवकर काय होणार, मास्टर बनणार. हे तेव्हा शेअर करा जेव्हा तुमचं अगोदर इम्प्रुव्हमेंट होईल. जर तुमचं इम्प्रुव्हमेंट झालं तर शेअर करू नका, काहीच करू नका. फर्स्ट काम असेल तुमचं स्वतः इम्प्रुव्हमेंट करा अगोदर. चला ठीक आहे, मुद्द्यावर आहे. आता काय म्हणायचं आहे, एक कॉन्सोनंट आहे आणि दोघांच्या मधोमध जर ए आला असेल, कॉन्सोनंट समजते ना, कॉन्सोनंट म्हणजे काय बरं सर, बी पासून झेड पर्यंत यांनाच म्हणतात कॉन्सोनंट. कॉन्सोनंट फॉर सी. ओके. सो जेव्हा सी ए सी म्हणजे दोन व्यंजनाच्या मध्ये ए येतो तेव्हा एचा उच्चार या करायचा. कसा करायचा बघा बरं, दोन स्वरांच्या मधात ए, दोन स्वरांच्या मधात ए, दोन व्यंजनाच्या मधात ए, दोन व्यंजनाच्या मधात ए, दोन व्यंजनाच्या मधात ए. बघा दोन व्यंजन आहेत, हे सर्व दोन व्यंजन आहेत, हे सर्व दोन व्यंजन आहेत. सो जेव्हा जेव्हा दोन व्यंजनाच्या मधोमध ए येतो तेव्हा त्याचा उच्चार फक्त आणि फक्त या करायचा. एक्झाम्पल बघा आता, बॅग, कॅट, फॅन, बॅड, कॅट, हॅट, बॅट, कॅन, मॅन. मग तुम्ही नोटीस केलं का, हे सॉरी कॅप पाहिजे होतं, इथं बघून घ्या, कॅप. ओके, थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. सो इट्स अ कॅप, इट्स अ कॅप. बघून घ्या एकदा. ओके. आता तुम्ही म्हणा सर थोडी प्रॅक्टिस आणखी करून द्या, आमचे जास्त शब्द आम्हाला वाढवायचा आहे, आम्हाला शब्दसाठा वाढवायचा आहे, आमची बेसिक वोकॅब्युलरी आम्हाला इम्प्रूव्ह करायची. आता बघा, आता आपण काय करू शकतो. सो बेसिकली जर तुम्ही इथं बघितलं तर आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये. सो कॅट म्हणजे मांजर. बघू शकता, उच्चार बघा, उच्चारावर फोकस करा. सर्व ठिकाणी आपण एचा उच्चार काय करत आहे, या करत आहे, या असा करत आहे. रिझन काय त्याचं, रिझन आहे सी ए सी, कॉन्सोनंट ए कॉन्सोनंट म्हणजे दोघांच्या मधात आला म्हणजे कसं, कॅट. सी ए टी कॅट म्हणजे मांजर. ओके. बी ए टी बॅट म्हणजे बॅट. आर ए टी रॅट म्हणजे उंदीर. एम ए टी मॅट म्हणजे चटई. पी ए टी पॅट म्हणजे पाठ थोपटणे, शाबासकी देणे. एच ए टी हॅट म्हणजे टोपी. एफ ए एन फॅन म्हणजे पंखा. आर ए एन रॅन म्हणजे पळाला, रन असतो रन, रन म्हणजे पडतो, आणि रॅन म्हणजे पळाला. एम ए एन मॅन म्हणजे माणूस. टी ए एन टॅन, टॅन म्हणजे एक बदामी कलर. टॅन म्हणजे आपल्या अंगावरची टॅनिंग, जी उन्हामुळे होते टॅनिंग, काळेपणा जो येतो त्याला पण टॅन म्हणतात, टॅनिंग म्हणतात. ओके. आणखी पण बघा, सी ए एन कॅन म्हणजे डब्बा. सी ए बी कॅब म्हणजे टॅक्सी. एन ए बी नॅब, नॅब म्हणजे पकडणे. हा जो आहे ना कॅच, कॅच म्हणजे पकडणे, तर तुम्ही नॅब म्हणजे पण पकडणे म्हणू शकता. द पोलीस नॅब द थीफ सून. विल लावलं तर सून घेसाल, अदरवाईज लावण्याची गरज नाही. एल ए बी लॅब म्हणजे प्रयोगशाळा. बी ए डी बॅड म्हणजे वाईट. एस ए डी सॅड म्हणजे दुःखी. एम ए डी मॅड म्हणजे वेळा. एल ए पी लॅब म्हणजे मांडी, आईची मांडी एक चॅप्टर होतं, मदर्स लॅब, ऐकलं असेल तुम्ही. जी ए पी गॅप म्हणजे अंतर. एम ए पी मॅप म्हणजे नकाशा. म्हणजे याच्यात बघा तुम्हाला खूप सारे नवीन वर्ड्स पण पाहायला मिळतील. काही विद्यार्थी म्हणतील सर आय हॅव ऑलरेडी नोन दीज ऑल वर्ड्स. जरी तुम्हाला माहित असतील पण तरी तुम्ही वेळेवर यांचा यूज करतात का, नाही करतात म्हणजे तुम्हाला शून्य नॉलेज आहे असं म्हणू शकतो. जर या सर्व वर्डचा एक तुम्ही मला प्रॉमिस करा. सो प्रॉमिस मी दॅट फ्रॉम टुडे डोंट यूज दिस वर्ड इन मराठी. इफ यू वॉन्ट टू रियली इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल, if you want to really improve your spelling mistake, if you want to really become a master in English, then promise me don't use this word in Marathi from today, because I am with you till you learn this all concept. Okay. So मला एक प्रॉमिस करा फक्त की सर हे जे शब्द आहेत आजपासून डब्बा नाही म्हणणार मी, आजपासून टॅक्सी नाही म्हणणार, आजपासून मी मांडी नाही म्हणणार, वेळा नाही म्हणणार, दुःखी नाही म्हणणार. आजपासून याचा प्रॉपर आणि करेक्ट असं प्रोनाउन्सिएशन करून यांचा यूज मी इंग्लिशमध्ये करणार आहे. कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, कोणाला नाही शिकायचं, तुम्हाला शिकायचं आहे. तर आजपासून तुम्ही मला प्रॉमिस करा की येणार 20 लेक्चरमध्ये आणि त्याच्यानंतरही लाईफमध्ये यांचा यूज मराठीमध्ये कधीच करणार नाही. ओके. चला आता मुद्द्यावर या. अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे ओकॅब तुमची इम्प्रूव्ह करू शकता. बघू शकता, बीएजी बॅग म्हणजे पिशवी. एलएजी लॅग म्हणजे उशीर. आरएजी रॅग म्हणजे चिंदी. एनएजी नॅग म्हणजे त्रास देणे. डीएम डॅम म्हणजे धरण. जेएम जॅम म्हणजे ठप्प होणे.
CAP कॅप म्हणजे टोपी, NAP नॅप म्हणजे एक छोटी झोप, जी छोटी झोप घेतो आपण नॅप म्हणतो त्याला. FAB फॅब म्हणजे उत्कृष्ट किंवा फॅब्युलस. GAB गॅब म्हणजे गप्पा, गॅबिंग करतो ना आपण, गॅबिंग गप्पा मारतो. आणखी TAB टॅब म्हणजे पार्टी, DAD डॅड म्हणजे डॅड म्हणजे बाबा वडील. सो तुम्ही बघितलं असेल बेसिकली आपण किती वर्ड्स बघितले, आपण इथं वर्ड बघितले 30. सो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही हा जो ए आहे, एचा जेव्हा ॲ उच्चार होतो त्याचे 30 वर्ड्स दिले, 30+. मग तुम्ही म्हणणार सर हे 30+ वर्ड मला ऑलरेडी माहित होते, फक्त मी इंग्लिश मध्ये यूज करत नव्हतो आणि यांच्या स्पेलिंग मध्ये मला एवढं कन्फर्म माहित नव्हतं की स्पेलिंग हेच होते. चालेल, रूल समजला. जेव्हा एक कॉन्सोनंट येते नंतर ए येतो, परत कॉन्सोनंट येते, तेव्हा या एचा उच्चार या करायचा. सर आता मला जर झोपीत जरी विचारलं तर मला माहित आहे की एचा उच्चार या केव्हा होतो. केलं नाही? अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही AEIOU हे 5 स्वर जर शिकले तर तुम्ही 90% मास्टर, ऍटलीस्ट 70% मास्टर झालेच तुम्ही. ओके, AEIOU डिटेल मध्ये शिकवणार आहे, पाठांतर करून देणार आहे, पाठांतर नाही करून देणार आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मी फिट करून देणार आहे. ओके, चला ठीक आहे. आता बघूया. सो माझं काम तुम्हाला शिकवणं नाही, माझं काम तुम्हाला मजा येईल म्हणून त्या प्रकारे शिकवणं नाही, माझं काम सिलेबस पूर्ण करणे नाही, माझं काम तुम्ही म्हणसाल की सर आम्ही हुशार झालो असं नाही. माझं काम असेल तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट मिळेल, डायरेक्ट तुला तोंडातून शब्द निघेल इथपर्यंत तुम्हाला रेडी करून ठेवणे. ओके, चला बघा आता. सो एचा उच्चार या केव्हा होतो? सर आम्हाला समजलं कॉन्सोनंट ए कॉन्सोनंट, तेव्हा एचा उच्चार या होतो. पाठांतर झाला सर, आता सबकॉन्शियस मध्ये गेला आता आमच्या. आता सांगा एचा उच्चार ए केव्हा होतो? अगदी शॉर्टकट टेक्निक मध्ये समजून घेऊया. बघा, एचा उच्चार ए केव्हा होतो त्यासाठी तुम्हाला एच्या नंतर किती गोष्टी लक्षात ठेवायच्या. एच्या नंतर एकतर आय येणार, एच्या नंतर एकतर वाय येणार, एच्या नंतर एकतर CE येणार. या 3 पैकी कुठल्याही क्रमामध्ये जर असं होत असेल तर एचा उच्चार एच ठेवायचा, बाकी काहीही घेण्याची गरज नाही. तुम्ही म्हणा सर C फॉर कॉन्सोनंट, C फॉर कॉन्सोनंट. जर एच्या नंतर आय आला, एच्या नंतर वाय आला किंवा एच्या नंतर एक कॉन्सोनंट घेऊन शेवटी ई आला तेव्हा एचा उच्चार एच होतो. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल बघा. आता फर्स्ट एक्झाम्पल सांगतो मी, हे वाला एक्झाम्पल मी अगोदर एक्सप्लेन करतो की ए असेल, कॉन्सोनंट असेल, ई असेल. बघा, ए कॉन्सोनंट ई, 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 ए कॉन्सोनंट ई. प्रत्येक ठिकाणी ए आहे, नंतर एक कॉन्सोनंट आहे, शेवटी ई आहे. जेव्हा असं म्हणजे हा वाला बॉक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो अगोदर, असं असेल तर प्रत्येकाचा जो उच्चार आहे तो ए होतो. बघा, बेक, फेक, डेट, बेस, हेट, लेट, केक, सेम, मेक. क्लिअर झालं? जसं मला म्हणायचं आहे की तुम्ही याला कसं वाचता? MAT मॅट म्हणजे चटई. पण याला कसं वाचता? MATE. हा तुमचा मॅट होता, हा तुमचा मॅट होता, पण हे तुमचं मेट झालं. असं का बरं? सर आता आम्हाला समजलं, एवढं सिंपल होतं. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये जे इंग्लिश शिकत आहे हे जर अगोदर माहित असतं तर आता तर आम्ही इंग्लिश वाचणं बोलणं सर्व शिकलो असतो. यस, तोच इश्यू आहे. आपण काय करतो, आपण वेगळ्या पद्धतीने शिकतो. समजून घ्या, अगदी शून्यापासून शिकवणार तुम्हाला मी की इथं मॅट का झाला, कारण कॉन्सोनंट ओवेल आपला ए आणि कॉन्सोनंट, 2 कॉन्सोनंटच्या मधात ए येत असेल तर त्याचा उच्चार ॲ करायचा. एक कॉन्सोनंट आहे, एक व्यंजन आहे, सॉरी ए आहे, कॉन्सोनंट आहे, ई आहे, ACE, ए आहे, कॉन्सोनंट आहे, ई आहे, तर एचा उच्चार ए करायचा. मेट. बघा, मॅट होता पण मेट झाला. किती इझी आहे. ओके, चला ठीक आहे, समजलं सर. आता याच्यावर प्रॅक्टिस करून द्या एकदा, आम्हाला प्रॅक्टिस करून देतो. मी हा भाग समजून सांगितला तुम्हाला. आता मी तुम्हाला हा वाला भाग समजून सांगतो की एच्या नंतर वाय आला तरी सुद्धा त्याचा उच्चार जो आहे एस करतो. एक्झाम्पल बघा, बे, मे, से, डे, पे, वे, ले, रे, प्ले, ए. लक्षात ए. सर समजलं आता? ए कॉन्सोनंट ई म्हणजे ए, म्हणजे ए, एच्या नंतर वाय म्हणजे ए, एच्या नंतर आय म्हणजे तरी सुद्धा एच. तो पण बघून घ्या एकदा, नंतर मी मराठी मध्ये समजून सांगतो.
बघा ए आय आला तरीही ए उच्चार. पेन, बेल, मेल, मेन, फेल, गेन, हेल, रेन, मेल. हा दुसरा रूल सुद्धा माइंड मध्ये फिट झाला पाहिजे. पहिला रूल मी परत मी तुझं लर्निंग करून देत आहे. पहिला रूल कॉन्सोनंट ए, कॉन्सोनंट एचा उच्चार या, एच्या नंतर आय, एच्या नंतर वाय किंवा एच्या नंतर ए कॉन्सोनंट नंतर ई, तर एचा उच्चार ए. सॉरी, हे पाठांतर झालं माझं. हे दोन्ही रूल माझ्या माइंडमध्ये फिट झाले. आता बघा कसं करतो आपण. आता प्रॅक्टिकल घेऊया. प्रॅक्टिकल बघा शब्द हा कुठला रूल लागतो इथं. इथं कुठला रूल लागत आहे. इथं रूल लागत आहे तुमचा की एक इथं काय दिलेला आहे, एक इथं ए दिलेला आहे, एच्या नंतर एक कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट नंतर ई आहे. बघू शकता तुम्ही. NAME नेम, FAME फेम, GAME गेम, CAKE केक, SAME सेम, PLATE प्लेट, MATE मेट, DATE डेट, त्याच्यानंतर GATE गेट, LATE लेट. म्हणजेच काय, नेम नाव, फेम प्रसिद्धी, गेम खेळ, केक म्हणजे केक, सेम म्हणजे सारखा, प्लेट म्हणजे ताट, मेट म्हणजे साथीदार, डेट म्हणजे तारीख, गेट म्हणजे प्रवेशद्वार, लेट म्हणजे उशिरा किंवा उशीर. तसा यांचा पण अर्थ समजून घेऊ. हेट म्हणजे तिरस्कार, स्टेट म्हणजे राज्य, रेट म्हणजे दर, टेप म्हणजे पट्टा, शेप म्हणजे आकार, केन म्हणजे काठी, काठी, लेन म्हणजे रस्ता किंवा मार्ग, टेल म्हणजे कथा किंवा स्टोरी, पेल म्हणजे फिका, सेल म्हणजे विक्री. सर्वांचा उच्चार तुम्हाला ए सारखाच दिसतो. बघू शकता. आणखी भरपूर आहेत. अगोदर आपण 30+ शिकलो. आता आणखी काही शिकत आहे जेणेकरून आपली डेली लाईफची ओकॅब इम्प्रूव्ह होणार आहे. बघा, मेल म्हणजे पुरुष, बेक म्हणजे भाजणे, फेक म्हणजे बनावट नकली, लेक म्हणजे सरोवर किंवा तलाव, मेक म्हणजे बनवणे, टेक म्हणजे घेणे, ब्रेक म्हणजे आपल्या गाडीचे ब्रेक, स्नेक म्हणजे साप, शेक म्हणजे हलवणे, वेक म्हणजे जागरण किंवा जागी होणे, फेड म्हणजे फिका, ग्रेड म्हणजे दर्जा, शेड म्हणजे सावली, ब्लेड म्हणजे पाती, ट्रेड म्हणजे व्यापार, ब्रेव म्हणजे शूरवीर, क्रेव म्हणजे इच्छा, वेव म्हणजे लाट, सेव म्हणजे वाचवणे, गेव म्हणजे दिले. गिव असतो ना, गिव, गिवचा सेकंड फॉर्म आहे. गिव म्हणजे देतो, गेव म्हणजे दिले. ओके, हे झाले 40. आणखी असतील बघूया. यस, आणखी आहेत. केव म्हणजे गुहा, गुफा, चेस म्हणजे पाठलाग करणे, बेस म्हणजे तळ, केस म्हणजे आपलं आपण जे केस लावतो, वेस म्हणजे फुलदाणी, फ्रेज म्हणजे वाक्प्रचार, ब्लेज म्हणजे ज्वाला, ग्लेज म्हणजे चमक, फ्लेक म्हणजे तुकडा, क्वेक म्हणजे भूकंप किंवा कंप, स्टेक म्हणजे हिस्सा, फ्लेम मीन्स ज्वाला, फ्रेम मीन्स चौकट, ब्लेम मीन्स दोष देणे, ट्रेन मीन्स ट्रॉम, प्लेन मीन्स विमान, क्रेन मीन्स क्रेन, लेम मीन्स लंगडा जो लंगडा असतो, शेम मीन्स लाज वाटणे, डे मीन्स दिवस. तुम्ही म्हणा सर एवढे शब्द, याच्यातून आम्हाला 90% शब्द ऑलरेडी माहित आहेत, 10% फक्त नवीन येत आहेत. म्हणजे प्रॉब्लेम काय, आपण नवीन नवीन शब्द शिकत आहे. हा पहिला बेनिफिट. सेकंड की याचं एक्झॅक्टली प्रोनाउन्सिएशन कसं असते त्यावर आपली कमांड येत आहे. आणखी काही शब्द आहेत त्याच्यावर बघा. हेच आणखी आहेत. म्हणजे किती टोटल, हे 70. म्हणजे विचार करा, मी तुम्हाला एचा उच्चार या होतो, याच्यावरून किती वर्ड दिले 30+. एचा उच्चार ए होतो, याच्यावरून किती वर्ड देत आहे मी तुम्हाला 70. म्हणजे एवढे मिळूनच तुमचे 100+ शब्द इथंच तयार होतात. आणि तुम्ही म्हणता आमची इंग्लिशची वोकॅब्युलरी वीक आहे. जर तुम्ही वोकॅब्युलरी शून्यापासून चालू केली तर तुम्ही वीक नाही आहात वोकॅब्युलरी मध्ये. चला ठीक आहे. बे, आज दुसरा भाग बघा. आपण हा वाला बघितला. हा वाला म्हणजे कुठला, एक कॉन्सोनंट, पहिले ए येतो, नंतर कॉन्सोनंट, नंतर ई येतो. हा वाला भाग बघितला की याचा उच्चार ए होतो. ए वायचा उच्चार पण हे काय होतो, एच होतो ना. बे म्हणजे खाडी, पे भुगतान करणे किंवा पैसे देणे, से म्हणजे बोलणे म्हणणे, रे म्हणजे किरण, स्टे थांबणे किंवा मुक्काम करणे, प्ले म्हणजे खेळणे, ट्रे म्हणजे ताट किंवा एक ट्रे असतो तो भांड्याचा, मे म्हणजे शक्यता किंवा मे महिना, वे म्हणजे मार्ग, ले म्हणजे ठेवणे, टुडे आज, हे गवत, गे आनंदी, ग्रे करडा रंग, क्ले म्हणजे माती, अवे म्हणजे लांब, डिस्प्ले बघा प्रत्येकाचा उच्चार जिथं जिथं हे आलेला आहे ना त्या सर्वांचा उच्चार ए सारखाच होतो. डिस्प्ले प्रदर्शन करणे किंवा दाखवणे, डिले उशीर करणे, एसे निबंध, स्प्रे स्प्रे म्हणजे काय होतो, स्प्रे म्हणजे जो स्प्रे असतो फवारण्याचा. आणखी बघून घ्या.
आता जसं तुम्ही बघितलं आतापर्यंत बघा टोटल बघा आपण शेवटी काउंट करूया, टेन्शन नका घेऊ. आपण इथं काय शिकलो होतो, इथं काय बघितलं आपण, इथं बघितलं आपण एच्या नंतर वाय. शेवटचा काय होता आता, एच्या नंतर काय येतो, आय येतो, तरी सुद्धा त्याचा उच्चार ए सारखाच होतो. बघू शकता तुम्ही. टेल शेपटी, सेल जहाज चालवणे, मेल पत्रव्यवहार, नेल म्हणजे नखे, रेल म्हणजे रेल्वे, फेल म्हणजे अयशस्वी होणे, गेन लाभ मिळवणे, एस्टरडे आता हा ए वाय वाला आले, जे याच्या अगोदर तुम्ही शिकले ते वाले शब्द आहे ते बघू शकता. एस्टरडे, हॉलिडे, बर्थडे. ओके चालेल, पुढे चला. आणखी बघून घ्या. स्नेल गोगलगाय, वेन व्यर्थ किंवा वाया घालवणे, मेंटेन देखभाल करणे, रिटेन टिकवणे, कंप्लेन तक्रार करणे, एक्सप्लेन स्पष्टीकरण देणे, डोमेन म्हणजे क्षेत्र, जेल कारागृह, हेल म्हणजे गारा, अवेल म्हणजे उपलब्ध करून देणे किंवा वापरणे. 100 आणखी पण बघून घ्या त्याच्यावरच, म्हणजे तुम्ही एकूण किती वर्ष शिकत आहे आणि सर्वच्या सर्व तुम्हाला माहित पण आहेत. माहित नसतील तर पीडीएफ तर मिळणारच याची तुम्हाला. रिमेन शिल्लक राहणे, पेंट रंगवणे, सस्टेन सांभाळणे, गेन लाभ मिळवणे, जेल कारागृह, हेल गारा, स्टेन ताण, स्ट्रेन म्हणजे ताण होते, नॉट ओनली स्टेन दॅट इज स्ट्रेन. सेल जहाज चालवणे रिपीट झाला, रेल रिपीट झाला, फेल रिपीट झाला, हे रिपीट झालेले शब्द सोडून द्या चालेल, काही इश्यू नाही. बाकी आणखी आहेत तुम्ही बघू शकता, यांना तुम्ही रीड करून घ्याल, भरपूर शब्द आहेत. म्हणजे जवळपास मी याच्यावरच तुम्हाला 137 प्लस ते सुरुवातीचे 30 टोटल तुमचे 167 प्लस वर्ड झाले. याची तुम्हाला पीडीएफ हे लेक्चर झाल्याबरोबर या लेक्चरचा व्हिडिओ आपल्या गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनवरती, याची पीडीएफ गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनवरती, याची क्विज टेस्ट गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनवरती, हे सर्वच्या सर्व तुम्हाला मिळणार आहे. मी फक्त 2च रूल शिकवले, अजून 3 रूल मी फटाफट सांगतो, फक्त तुम्ही प्रॉपर करा. हे सर्व तुम्हाला प्रॉपर देतो, फक्त एकच काम करा तुम्ही. माझा जो नंबर आहे, नंबर काय माझा 9098138483, या नंबरला, हा नंबर सेव्ह करून घ्या गणेश सर नावाने. ओके, सो गणेश राऊत सर या नावाने सेव्ह केलं तरी चालेल. आणि याच नंबरला तुम्ही तुमचं काय पाठवा, नेम आणि सिटी पाठवा मला, नेम अँड सिटी तुमची मला या नंबरला पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपला, आपले फ्री काही ग्रुप आहेत त्या ग्रुपला पण ऍड करून घेतो, जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. प्लस तुम्हाला गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला व्हिडिओ लगेच त्याची पीडीएफ लगेच बाजूला त्याची क्विज, स्वतः अभ्यास करायची गरज नाही, क्विज तुमच्याकडून अभ्यास करून गेला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. ओके पुढे चला आता. सो सर 2 रूल्स शिकलो, पण 2 रूल्स पाठांतर आहेत का तुमचे? माझे पाठांतर आहेत, तुमचे आहेत का? काय शिकलो बरं आपण, आठवा बरं. जेव्हा 2 कॉन्सोनंट मध्ये ए येतो तेव्हा ए चा उच्चार या होतो, माहित असेल मला, हा रूल माझ्या पाठांतर झाला. सेकंड वाला रूल आहे, जेव्हा ए च्या नंतर आय, जेव्हा ए च्या नंतर वाय, जेव्हा ए च्या नंतर एक कॉन्सोनंट आणि शेवटी ई येतो तेव्हा त्याचा उच्चार ए करतो. येस सर, वाव, हे दोन्ही गोष्टी माझ्या माइंडमध्ये फिट झाल्या. पण कुठले शब्द वाचन करत असताना लगेच क्लिक होणार नाही, याचं प्रोनाउन्सिएशन तसं नाही आहे, हे लगेच क्लिक होणार. चला जाऊया पुढे, पुढचा भाग समजून घेऊया. काय दिलाय बघा बरं पुढे. पुढे जर बघितलं तर एचा उच्चार अ कधी करायचा केव्हा करायचा बघू. जेव्हा शॉर्टकट ट्रिक समजून घ्या, ए नंतर डबल एल, ए नंतर यू किंवा ए नंतर डब्ल्यू, या 3 पैकी ए नंतर काहीही येत असेल तेव्हा ए चा उच्चार अ करायचा असतो. किती इझी आहे, किती सिंपल आहे, एवढं सिंपल आहे. ओके परत बघा कसं. तर जेव्हा ए चा उच्चार, जेव्हा ए डबल एल, ए यू किंवा ए डब्ल्यू म्हणजेच ए नंतर डबल एल किंवा ए नंतर यू किंवा ए नंतर डब्ल्यू येतो तेव्हा ए चा उच्चार आ करायचा. कसा बघा, ऑल, हॉल, स्मॉल, कॉल, फॉल, स्टॉल, टॉल, वॉल, बॉल, म्हणजे प्रत्येका एच्या नंतर, प्रत्येक ए नंतर तुम्हाला डबल एल पाहायला मिळतो. आणखी बघा, ए यू प्रत्येक ठिकाणी ए यू आहे, तर याला सुद्धा कसं वाचायचं, अ सारखं वाचायचं. कॉट, नॉटी, कॉज, डॉक्टर, बघा हा डॉक्टर नाही आहे, हा कोण आहे, डॉटर, डॉक्टरचा जो ओ येतो. ओके, डॉक्टर आणि हा डॉटर आहे. एकदा बघून घ्याल सर, समजला, हाही रूल समजला आम्हाला. तिसरा पण सांगून द्या एकदा, ए डब्ल्यू वाला, ए डब्ल्यू, कॉ, फॉन, सॉ, हॉक, लॉ,
शॉल. मग समजलं. आता याच्यावर करूया प्रॅक्टिस करण्या अगोदर समजून घ्या. ए नंतर डबल एल, ए नंतर यू, ए नंतर डब्ल्यू. ए नंतर या तिघांपैकी काही येऊ द्या, त्याचा उच्चार ऑस करायचा, सॉरी आस करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. सॉरी ऑय काय चुकीच दिलं नाही ना, बघून एकदा चुकीच सांगितलं असेल इथं. एकच मिनिट द्या मला. अ होतो, सॉरी अ होतो, लिहून दिलेला आहे अ होतो. ओके, आ नाही आहे, अ होतो. चला प्रॅक्टिस करा बरं. आता ऑलरेडी 160+ वर्ड्स बघितले आपण. बघा डबल एल आहे सर्वांमध्ये, म्हणून एच्या नंतर डबल एल आहे सर्वांमध्ये. सो बॉल म्हणजे चेंडू, कॉल म्हणजे हाक मारणे, वॉल म्हणजे भिंत, फॉल म्हणजे पडणे, टॉल म्हणजे उंच, स्मॉल म्हणजे लहान, हॉल म्हणजे मोठी खोली, मॉल खरेदी केंद्र, स्टॉल दुकान, इन्स्टॉल बसवणे. आणखी बघा डबल एलच आहे. रिकॉल आठवणे, ओव्हरऑल संपूर्ण, इन्स्टॉलमेंट किस्त, फॉलोसी गैरसमज, ऑगस्ट आता इथून डबल एल संपला, ए यू लागला. ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिना, ऑथर म्हणजे लेखक, ऑडियन्स प्रेक्षक, ऑटोमोबाईल म्हणजे वाहन, ऑस्ट्रेलिया देश आहे, ऑस्ट्रेलिया माहिती सांगण्याची गरज नाही. नेक्स्ट ऑटम शरद ऋतू, ऑडिटोरियम प्रेक्षागृह, ऑथेंटिक मौलिक किंवा खरा, ऑक्शन लिलाव करणे बोली लावणे, ऑडिओ ध्वनी, लॉन्च प्रक्षेपण, ऑडिटर म्हणजे लेखापरीक्षक, ऑथराइज अधिकार देणे, ऑटोमॅटिक आपोआप, ऑक्झिलरी सहाय्यक, सॉस म्हणजे चटणी, म्हणजे बाकीचे तुम्ही शब्द करू शकाल. ओके चला मग ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. पुढे जाऊया आणखी आपण. मला एकच मिनिट द्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हा पूर्ण भाग प्रॉपर अंडरस्टँड होत आहे आणि तुमची कुठलीही चुकी इथं होणार नाही, बिकॉज तुमचा ऑल कन्सेप्ट इथं क्लिअर होत आहे. सो मला फक्त एवढं सांगायचं आहे की एकदा रूल आठवा, आपण काय काय शिकलो. ओके रूलला विसरू नका. म्हणजे वारंवार तुम्ही काय करणार, हे सर्व शब्द तेच आहेत, तुम्ही बघू शकता. बघा ड्रॉ रेखाटणे, ड्रॉ म्हणजे काढणे पण होतो, लॉ क्लॉ, क्रॉल, ऑफुल म्हणजे आपण असं म्हणू शकतो एच्या नंतर डबल एल, एच्या नंतर काय होत आहे, एच्या नंतर डबल एल झाल्यानंतर काय असतो, आपण शिकत आहे ऑ येतो, म्हणजे एच्या नंतर यू पण येतो ना ऑ. आणखी याच्या नंतर काय येतो बघा, ए डब्ल्यू पण येतो. सर हे 3 शब्द कोणीही विसरू नका, तेव्हाच एचा उच्चार ऑ करायचा. मी तुम्हाला प्रश्न विचारेल, सांगा बरं एचा उच्चार ऑ कधी होतो. तुम्ही अजूनपर्यंत झूम मीटिंगच्या ग्रुपला ऍड नसाल तर मला मेसेज करा, माझा नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे. माझ्या नंबरला मेसेज करून तुम्ही मला 0 इंग्लिशला पाठवा, किंवा हा कोर्स जर पूर्ण कंप्लीट तुम्हाला जॉईन करायचा असेल तर 0 इंग्लिश मला मेसेज करा, तुम्हाला झूम मीटिंगच्या ग्रुपला ऍड करून घेतो. मी स्वतः तुमची प्रॅक्टिस तिथून करून घेतो. तुम्हाला मी फक्त शिकवण्याचं काम नाही करत, तुम्हाला येण्याची गॅरंटी घेतो. डायरेक्टली पर्सनली फेस टू फेस तुम्ही माझं बोलू शकाल, तुमची प्रॅक्टिस मी करून घेणार आहे. सो चालेल. ऑ समजला सर आम्हाला, आम्हाला ॲ पण समजला. ॲ केव्हा होतो माहिती आहे ना, कॉन्सोनंट व्यंजन कॉन्सोनंट. सर आम्हाला ॲ पण समजला. नंतर आपला काय होता, या झाला ऑ झाला. याच्या व्यतिरिक्त काय शिकलो आपण, ॲ शिकलो ऑ शिकलो, याच्या व्यतिरिक्त काय शिकलो, याच्या अगोदरचा होता ए. यस ए सुद्धा आपण शिकलो. मग ए केव्हा होतो ते पण शिकलो आपण. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की आता आम्ही सर ऑ माहित आहे आम्हाला, ॲ माहित आहे, ए पण सांगून द्या एकदा. आता ए सुद्धा उच्चार केव्हा होते ते पण सांगून द्या. ए उच्चार तेव्हा होतो, मी एक सांगतो, बाकी 2 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. काय असतो, एक कॉन्सोनंट, सॉरी अगोदर एक ए येतो, कॉन्सोनंट येतो, ई येतो, तेव्हा सुद्धा आपण एचा उच्चार काय करतो ए. मी आणखी सांगतो, एच्या नंतर जेव्हा आपण आय घेतो तेव्हा आपण याला ए वाचतो. आणखी ए केव्हा वाचतो, आय नो तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर देणारच, बट आठवलं पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्या लेवलनुसार तुम्ही करा. ओके चला मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्कीच दिलं असेल, मी तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा सांगून देतो. एच्या नंतर जेव्हा वाय येतो, इथपर्यंत आपण पूर्ण डिटेलमध्ये केलेलं शिकलो. ए कॉन्सोनंट ई, ए आय, ए वाय, एच वाचायचा. ए कॉन्सोनंट स्वर म्हणजे आपला ए आणि कॉन्सोनंट या वाचायचा. एच्या नंतर डबल एल, एच्या नंतर यू किंवा एच्या नंतर डब्ल्यू असेल तर त्याला ऑ वाचायचा. डब्ल्यू नाही, सॉरी इथं बघा एकदा, ए यू, हा म्हणजे ए यू आले नाही तर ए यू म्हणत. बाकीचे तुम्ही बघून घ्या. म्हणजे याच्यावर ते सुद्धा 53 वर्ड्स, म्हणजे 167 + 53, म्हणजे आपले वर्ड्स किती तुम्हाला माहित आहे का,
220 एवढे वर्ड्स मी तुम्हाला आतापर्यंत दिले. 220 वर्ड्स जोक नाही आहेत आणि त्याच्यामधले तुम्हाला 90% माहिती आहे ऑलरेडी. म्हणजे ओकॅबलरी बघा, तुम्ही स्वतः सांगा की तुमची ओकॅबलरी कशी आहे. ओके, पुढे चला आता रूल नंबर 4 घेऊया. 3 रूल सर आमच्या माइंडमध्ये फिट झाले, आम्ही कधी विसरणार नाही. 3 रूल फिट झाले, वारंवार लिहा, कारण मी तुमची हेच तर गॅरंटी घेतो की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असेल सर्व. एचा उच्चारण आपण आ केव्हा करतो याचंही समजून घेऊ. की समजा ए आहे, एच्या नंतर जर आपण आर दिला असेल, एच्या नंतर जर आपण एस टी दिला असेल, एच्या नंतर जर आपण एस के दिला असेल, त्या सर्वांचा उच्चार काय होतो? फक्त आणि फक्त आ होतो. ए आर, ए आर, ए एस टी, ए एस के, ए आर, ए एस टी, ए एस के, ए आर, ए एस टी, ए एस के, ए आर, ए एस टी, ए एस के. असं का बरं बोलत आहे? पाठांतर झाला पाहिजे, माइंड फिट झाला पाहिजे. सो समजलं तुम्हाला आता? चला ठीक आहे. जेव्हा ए च्या नंतर आर, ए च्या नंतर एस टी, ए च्या नंतर एस के येतो, तेव्हा ए चा उच्चार आ होतो, फक्त आ. बघा कसं, तर इथं कोण आहे? ए च्या नंतर आर, 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 म्हणून सर्वांचा उच्चार आच आहे. बार्क, फार्म, पार्क, डार्क, हार्म, यार्न, कार्ट, मार्क, वार्म, आ. आणखी बघा, मी इथं फक्त आर लिहिला, ए च्या नंतर आर. एस टी बघा कसा येतो? एस टी, एस टी, एस के, एस टी, एस के, एस टी, एस के, एस टी, एस के. एस टी आणि एस के आला तरी सुद्धा याचा उच्चार आ होतो. बघा बरं कसा? पास्ट, मास्क, लास्ट, टास्क, फास्ट, बास्क, कास्ट, फ्लास्क. म्हणजे समजलं सर आता आम्हाला की एच्या नंतर जर काय येत असेल? ए आर येत असेल, एच्या नंतर आर येत असेल, एच्या नंतर एस टी येत असेल किंवा एस के येत असेल. ए आर, ए एस के, ए एस टी, ए एस के, ए एस टी, ए आर, ए एस टी, ए एस के, ए आर. विसरू नका. आता त्याच्यावर करा प्रॅक्टिस थोडीफार. बघा, कार म्हणजे गाडी, स्टार तारा, फार लांब, बार अडथळा, त्याच्यानंतर बारचा अर्थ आणखी वेगळा पण होतो. जार बरणी, पार्क उद्यान, डार्क अंधार, मार्क म्हणजे गुण, फार्म शेती, हार्म हानिकारक किंवा हानी, वार उबदार, पार्ट भाग, कार्ट हातगाडी, डार्ट म्हणजे भाला, स्मार्ट म्हणजे हुशार, आर्ट कला, हार्ड कठीण, यार्ड म्हणजे प्रांगण किंवा अंगण, गार्ड म्हणजे संरक्षक, अलार्म इशारा. आता इथे सर्व ए आर चे झाले. याच्या व्यतिरिक्त यावर नवीन वाले हे सर्व ए आर वाले आहेत. ए आर वाले समजलं सर आता आम्हाला? ए आर आला तर उच्चारण कसा करायचा. पण ए एस के आला तर फास्ट म्हणजे उपवास किंवा जोराने, लास्ट शेवटचा, पास्ट भूतकाळ, कास्ट फेकणे, ब्लास्ट स्फोट, वास्ट मोठा, त्याच्यानंतर आहे आस्क विचारणे, टास्क काम, मास्क मास्क मुखवडा, हार्मफुल हानिकारक. म्हणजे सर आम्हाला एस के पाहायला मिळाला, एस के, एस के, एस के, आणि आम्हाला एस टी सुद्धा पाहायला मिळाला. म्हणजे सर समजलं आता आम्हाला की आम्ही जे शिकलो, एच्या नंतर जर आर आला असेल, एच्या नंतर एस टी, एच्या नंतर एस के, सर समजलं तेव्हा याचा उच्चार कसा करायचा? आ करायचा. किती इझी होतो. हा झाला आम्ही पहिला प्रकार जो शिकलो. दुसरा प्रकार जो शिकलो तो म्हणजेच जर या एच्या नंतर आय येत असेल, ए आय, एच्या नंतर जेव्हा काय येत असेल, एच्या नंतर आय आला तर एच्या नंतर वाय येत असेल, किंवा एच्या नंतर इथं काय येत असेल, एक कॉन्सोनंट, एक ए असेल, हे तर दिला आपण, एक कॉन्सोनंट असेल आणि ई असेल. या पद्धतीमध्ये आपण कसा उच्चार करतो? याचा ए सारखा करतो. सर हे पण सांगितलं मी विसरणार नाही. त्याच्यानंतर एचा उच्चार आपण ए केला, एचा उच्चार आपण अ केला, सॉरी इथं आ पाहिजे होता ना, अ, हा आ आहे फक्त. सो एचा उच्चार आपण अ सुद्धा करतो. अ केव्हा करतो बरं? एच्या नंतर जेव्हा यू येतो. माहिती सर एच्या नंतर यू आला तर आपण अ करतो. एच्या नंतर जर यू आला, ए आहे आणि यू आला तर काय करणार तुम्ही? अ. आणखी अ कधी करणार? आणखी जर अ करायचं असेल आपल्याला, एकदा बघून घ्या, हे विसरायचं नाहीच आपल्याला, हे सर्व शब्द बघून घ्या. ए डब्ल्यू, ओके सर, अ, ए डब्ल्यू, आणखी कुठला होता? ए यू, तर तो पण क्लिअर आहे. ए डब्ल्यू, ए यू, ए डबल एल, ओके. हे डब्ल्यू हे विसरायला पाहिजे नाही, इथंच आपण चुकतो, इथं थांबतो, मग आपण फटाफट इथं येतो. परत येतं कोणता कोणता आडवा आता आलो आपण इथं? येस आलो आपण आता. ए डब्ल्यू पण असतो, ए डबल एल पण असतो. सर आता हे पण क्लिअर झालं, म्हणजे आता विसरणार नाही ना, बघितलं मी एकदा आमच्या डोळ्यासमोरून गेलं. म्हणजे याचा उच्चार आपण काय करतो? अ करतो. बघत राहा, हे वारंवार बघत राहा, कारण माझं काम तुम्हाला शिकवणं नाही, माइंडमध्ये फिट करणं आहे. ओके,
कारण जेवढे जास्त मोठे असतात तेवढं जास्त रिझल्ट येत नाही, जेवढे जास्त छोटे असतात तेवढे जास्त रिझल्ट येतात, कारण ते ऐकतात. मोठे व्यक्ती म्हणतात काय आहे तेच तेच झालं ना, समजलं ना, पुढे निघून जातात. छोटा मुलगा म्हणतो नाही समजलं नाही, वारंवार हॅमरिंग करतो आपण, पण हुशार मुलं लगेच हुशारून जातात. तर आपण काय करायचं, स्वतःला कमी समजायचं आणि वारंवार करायचं. शेवटचा रूल आहे आता, जो शेवटचा रूल आहे तो समजून घेऊया. सर हे तर केलं नाही, शेवटचा नाही समजून. 1 मिनिट, 1 2 3 झाले, 1 राहिला होता. एचा उच्चार आपण काय करतो, एच्या नंतर जर आपण काय घेतलं असेल कॉन्सोनंट ए आणि कॉन्सोनंट, तेव्हा एचा उच्चार आपण काय करतो, या करतो. आता शेवटचा रूल बाकी आहे. बस हे 5 रूल जर समजून घेतले तुम्ही इंग्लिशच्या ए मध्ये मास्टर बनता. कधीच ए. मला एक सांगा, फक्त मी ए शिकवला तर तुमचं एवढं इम्प्रूव्हमेंट झालं, एवढं तुम्हाला समजलं, पुरी अल्फाबेट होते तेव्हा काय होणार. येणाऱ्या 20 लेक्चरमध्ये मी फक्त काही उच्चारणच नाही शिकवणार, मी तुम्हाला सफिक्स प्रेफिक्स सुरुवातीला शब्द लावल्यावर काय करतो त्याचे रूट वर्ड्स, सिलॅबल 2 शब्द आले तर डबल लेटर, सिंगल लेटर, सायलेंट लेटर, उच्चारण आणि कसं इंग्लिशमध्ये बरोबर बोलायचं, कोणासोबत बोलायचं, स्पर्धा परीक्षामध्ये ओकॅबमध्ये कसा मार्क घ्यायचा, हे सर्व तुम्ही या 20 लेक्चरमध्ये शिकणार आहात. ओके, चला जाऊया पुढे. समजलं सर आम्हाला. आता एकदा शेवटचा रूल सांगा. शेवटचा रूल आहे ए अ. ए अ केव्हा होते, जेव्हा एच्या नंतर आय आर, जेव्हा एच्या नंतर आर ई येतो. बघा 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एच्या नंतर आय आर आणि एच्या नंतर आर ई. ए आय बघा, ए आय आर, ए आर ई, ए आय आर, ए आर ई, दोन्ही बघा, ए आर ई, ए आर ई, ए आर ई, सर्व ठिकाणी ए आर ई. म्हणलं वाचन करताना केअर, मेयर, डेअर, बेअर, शेअर, फेअर असं केलं. पण समोर जर बघितलं आपण त्याच्यामध्ये आय आर आहे. सो चेअर, फेअर, पेअर, एअर, हेअर. समजलं तुम्हाला. एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल जर द्यायचे झाले, केअर म्हणजे काळजी करणे, फेअर पूर्वज वाढे किंवा गोरा, गोऱ्याचं स्पेलिंग माहिती तुम्हाला वेगळा आहे, तो वेगळा झाला. ओके, फेअरवाला. बेअर नग्न, अनवाणी. डेअर धाडस करणे, साहस करणे. फ्लेअर तेजस्वी. शेअर भाग किंवा वाटणे. स्क्वेअर चौकोनी. अवेअर जाणीव असणे. त्याच्यानंतर प्रिपेअर तयारी करणे किंवा तयार असणे. कम्पेअर तुलना करणे. बाकीचे बघा आता इथं ए आर ई वाले झाले, आय आर वाले बघा आता एकदा. एअर म्हणजे हवा, अफेअर म्हणजे प्रकरण, डेअरी दूध डेअरी, हेअरी केसाळ, एअरी हवालदार, एअरपोर्ट विमानतळ, एअरलाईन विमान कंपनी, स्टेअरवे पायऱ्यांचा मार्ग, एअरशिप हवाई जहाज, फेअरनेस म्हणजे न्याय. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे, सर्व शब्द तुम्हाला करायचे आहेत जेवढे दिलेले आहेत. आणि हे शॉर्टकट 5 रूल समजून घ्या की केव्हा कोणाचा उच्चार केव्हा करायचा, जेणेकरून आजच्या लेक्चरचा तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला जे आजचं लेक्चर आहे, प्रश्न येतो की सर जोपर्यंत याच्यावर प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे आमच्या माइंडमध्ये फिट राहतील नाही. सो यासाठी मी काय करू, काहीच करू नका, मला मेसेज करा, मी तुम्हाला झूम ग्रुपला ऍड करतो. झूमला फेस टू फेस प्रॅक्टिस होत असते. आणि हा माझा पर्सनल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या, 9098138483. गणेश सर नावाने सेव्ह करा, गणेश सर नावाने. या नंबरला कॉल करू नका, फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुमचं नेम आणि सिटी. मी तुमचा नंबर माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतो, पर्सनल मोबाईलमध्ये, जेणेकरून कुठल्याही लेक्चरचा पहिल्यांदा अपडेट तुम्हाला मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्री ग्रुपला ऍड करून घेतो. आणि तुम्हाला वाटतं की सर मला हा कम्प्लीट कोर्स घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये माझं इंग्लिश स्पेलिंग मिस्टेक, सायलेंट लेटर, डबल लेटर, सफिक्स, प्रेफिक्स, रूट वर्ड, बेसिक वोकॅब, ऍडव्हान्स वोकॅब, माझं प्रोनाउन्सिएशन, ऍक्सेंट, इव्हन मला इंग्लिशमध्ये 0 पासून तर मास्टर बनायचं आहे. माझं तुमचं क्वालिफिकेशन काही असू द्या, हा कोर्स सर्वांसाठी आहे. शेतकरी असेल त्याच्यासाठी आहे, कामगार असेल त्याच्यासाठी आहे, जो म्हणतो सर मी स्पर्धा परीक्षामध्ये माझा पैकीच्या पैकी स्कोर येतो पण इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी नाही येत त्याच्यासाठी आहे. जो म्हणतोय सर मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे पण माझं उच्चारण चुकते त्यांच्यासाठी आहे. त्या सर्वांसाठी आहे हा 0 to ॲडव्हान्स हा जो कोर्स आहे. हा 0 इंग्लिशवाला जो कोर्स आहे, 0 इंग्लिश, याचं नावच आहे 0 इंग्लिश. ओके, जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर मला फक्त आणि फक्त 0 इंग्लिशचा मेसेज करा. अदरवाईज तुमचा नेम आणि सिटी पाठवा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो आणि तुम्हाला ग्रुपला सुद्धा ऍड करून घेतो. चालेल. सो येणाऱ्या आता 19 हे झालं 1 लेक्चर फक्त. आता रिमेनिंग आहेत 19 लेक्चर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मास्टर करून ठेवणार आहे. आणि तुम्ही म्हणा सर आम्ही नाही झालो मास्टर, तर तुम्ही भरलेली फीस रिटर्न प्लस तुम्हाला हा कोर्स फ्री. तुम्ही म्हणा सर असं तर मग कोणी खोटं बोलेल नाही, त्या टेक्निक्स आहेत. ओके, फक्त तुम्ही काय करा, रेग्युलर क्लास करा, पहिली कंडिशन. जिथे इश्यू आले माझ्यावर शेअर करा आणि झूम मिटिंगला हजर राहा.
मला समजतं ना कोण झूम मीटिंगला हजर आहे, कोण व्हिडिओ बघते, सर्व रेकॉर्ड येते, त्याच्यामुळे आम्हाला समजतं सर्व. ओके चालेल. सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण जर तुम्हाला वाटतं की सर हे लेक्चर बघून माझा खूप बेनिफिट झाला, मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी, ती म्हणजे ही लिंक तुमच्या मित्रापर्यंत जाऊ द्या. कमीत कमी तुम्ही एका मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून मला असं वाटेल हे जी मेहनत मी तुमच्यासाठी घेतलेली आहे ह्याचं आउटपुट मला मिळालं. ओके चालेल. थांबूया आपण आता. सर्वांनी मेसेज माझ्या नंबरला करायला विसरू नका. मी तुमचा पर्सनल नंबर माझ्या पर्सनल नंबरवर सेव्ह करून घेतो. आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये काही इश्यू आला, आय एम विथ यू. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच. Bye.